नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आपला आजचा हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तर तुम्ही PM किसान योजनेत अर्ज केला आहे पण अजूनही हप्ता जमा झाला नाही, तर तुमचं नाव PM किसान बेनिफिशरी लिस्टमध्ये आहे की नाही हे अगदी तुम्ही 2 मिनिटात कसं तपासायचं हे आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेपमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। तर जाणून घेऊया या ठिकाणी बेनिफिशरी PM किसान बेनिफिशरी लिस्ट कशी पाहायची। तर PM किसान सन्मान निधी योजना म्हणजेच केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये या स्वरूपात 3 हप्त्यामध्ये थेट बँक खात्यात पाठवले जातात। या योजनेत तुमचं नाव लाभार्थी यादीत असेल तरच तुम्हाला हप्ता मिळतो। तर चला आता प्रत्यक्ष पाहूया तुमचं नाव बेनिफिशरी लिस्टमध्ये आहे की नाही ते कसं तपासायचं। तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही क्रोम ब्राउझर किंवा तुमचं कुठलंही ब्राउझर असेल तर तुम्ही या ठिकाणी ओपन करून घ्या। तर ओपन केल्यानंतर तुम्हाला PM किसान सन्मान निधीची या ठिकाणी वेबसाईट सर्च करायची। तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर इथून तुम्ही या वेबसाईटवरती पोहोचाल तर यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बरेच पर्याय दिसतील, तर यामधील तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट न्यू मध्ये या ठिकाणी एक पर्याय आलेला आहे, तर त्या बेनिफिशरी लिस्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची। तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं स्टेट म्हणजे तुमचं राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलंय। सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो कोणता जिल्हा असेल, कोणत्या गावाची तुम्हाला या ठिकाणी लिस्ट पाहायची ते या ठिकाणी तो जिल्ह्यात त्याचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण या ठिकाणी डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घेतला आहे। तर त्यानंतर तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला विलेज तुमचं गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली गेट रिपोर्ट अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसेल, तर त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्टवरती क्लिक केल्याबरोबरच मित्रांनो तुमच्यासमोर तुमच्या गावातील PM किसान सन्मान निधीची या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट या ठिकाणी समोर येऊन जाईल। तर यामध्ये तुम्हाला सिरियल नंबर असेल, त्यानंतर फार्मर नेम, जेंडर अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला पर्याय म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती इथून दिसणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधूनच PM किसान सन्मान निधीची बेनिफिशरी लिस्ट आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का नाही तुम्ही घर बसल्या चेक करू शकता। तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यासमोर दिसली असेल, तुमचं नाव त्या यादीत असेल तर समजा तुम्ही पात्र आहात आणि लवकरच हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल। तर मित्रांनो जर तुमचं नाव या यादीत नसेल तर घाबरू नका। फार्मर कॉर्नरमध्ये परत जा, नाव युअर स्टेटस किंवा न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुमची नोंद तपासा किंवा पुन्हा अर्ज करू शकता। तुमचं नाव बेनिफिशरी लिस्ट असेल तर हप्ता थांबलेला असल्यास तुमचं आधार, बँक अकाउंट किंवा KYC तपासून घ्या। हे तिन्ही योग्य असेल तरच तुमचा हप्ता मिळू शकतो। म्हणून मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या PM किसान बेनिफिशरी लिस्ट तपासू शकता। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला रोज मिळेल सरकारी योजनाची ताजी महत्त्वाची सर्वात आधी माहिती। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।